प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. श्रद्धावंतांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही काही कमी नव्हते, कारण जमिनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवीत. मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पेत्राचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला पुन्हा जन्म दिला. शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध असलेले तारण प्राप्त व्हावे म्हणून देवाची शक्ती तुमचे रक्षण करते. तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करीत असला तरी काही काळ तुम्हाला विविध संकटे सोसावी लागतील, यासाठी की अग्नीने परीक्षा करण्यात येणाऱ्या नाशवंत सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान अशी तुमच्या श्रद्धेची फळे येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी प्रशंसा, गौरव व मान ह्यांच कारणीभूत व्हावी. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. आता तो दिसत नसता त्याच्यावर श्रद्धा ठेवता आणि त्या श्रद्धेचे पर्यवसान जे आपल्या जीवांचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर घातली आणि त्यांना म्हटले, पवित्रात्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाला तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने म्हटले,
त्याच्या हातात खिळ्यांचे वरण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसांनंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. आणि विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.